तर सर्वांना नमस्कार. काय म्हणता, सगळेजण ठीक असेल आशा करतो मी. अशी खूप दिवसानंतर आज ब्लॉग शूट करायचं ठरवलं आहे मी. आता माझी तयारी झाली आहे आणि मी आता चाललो आहे ऑफिसला. तर आपण भेटू आता ऑफिसमध्ये. आता खूप खूप दिवसानंतर ब्लॉग टाकायचा. तर गोष्ट अशी होती की माझ्याकडे कामं होते आणि नवीन नवीन जॉब वगैरे होती. तर मी म्हणजे सेटल होण्याचं मी वाट बघत होतो. सेटल नव्हतं झालं, वर्कलोड खूप होत होतं, मॅनेज नव्हतं होत. बट आता मी सगळं हँडल करत आहे व्यवस्थित. त्याच्यामुळे आता असा विचार केला आहे की आता कंटिन्यू डेली ब्लॉग या वन डे आफ्टर म्हणजे एक दिवसा आड असा ब्लॉग टाकत जाईल. तर सपोर्ट करा, लाईक करा, आवडलं असेल तुम्हाला तर शेअर करा. मी एक इंटेरियर डिझायनर आहे आणि मी ॲज असिस्टंट ऑफ आर्किटेक्ट काम करत आहे आणि एक इंटेरियर डिझायनर पण काम करतो. तर माझा एक्सपिरियन्स शेअर करेल मी आणि जे आम्ही काम करते इंटेरियर आणि सिव्हिलचे त्याचा पण तुम्हाला नॉलेज देईल. तर थँक्यू. ही आहे माझी कृष्णाई. तुम्हाला माहीतच आहे मी नवीन गाडी घेतली आहे. आता उन्हाच्या दिवस आहे म्हणून तिला मी झाकून ठेवलं होतं. गाडीचं कवर काढते आणि पटकन ऑफिसला निघू आपण आता. मी कधी गाडी चालवता रेकॉर्डिंग केली नाही माझी पहिल्यांदा. याच्यासाठी मी हळूहळू ट्राय करून राहिलो. बट भीती पण वाटत आहे की यार फोन पडेल ना, मी पडेल नाही तर गाडी पडेल. मला तिन्ही वस्तू नाही पडल्या पाहिजे. ना मी पडलं पाहिजे, ना गाडी पडली पाहिजे, ना फोन पडला पाहिजे. म्हणून हळूहळू चालू आहे माझं. पण मला ऑफिसला पण जायचं आहे. चलो. गर्मी का मौसम है भैया. सब मुँह हाथ पाव ढक के चलना पड़ता है. 2-3 दिवस झाल्यावर मी साईटवर जात आहे. तो माझा कलिग हर्ष आहे नाही, त्याचं एक्झाम चालू आहे. तर त्याच्यामुळे माझे हात पुरे हातावर टॅनिंग झाली आहे यार. त्याच्यामुळे मी मला बेकार वाटत आहे. पण काय करणार आहे, काम आहे, जावं तर लागेलच. तर मी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकायचा. तर खूप आता काही माझ्या जवळचे लोक पण, माझे मित्र पण म्हणतील काय यार पानचट आहे, कधी टाकते कधी नाही टाकत. पण माझं कसं माझ्या मूडवर डिपेंड आहे. मला कधी वाटते मला जे वाटते तेच मी लोकांना दाखवते, पब्लिकला नाहीतर नाही दाखवत. असं आहे माझं. तसं पण मला फरक पडत नाही म्हणा कोणी काही म्हटलं. तर आपण आलो ऑफिसमध्ये. अजून कोणी आला नाही. सर पण नाही. नैना आला आहे ते माहीत नाही, अजून आली नाही. ती सरसोबत कुठं व्हिजिटला गेली तर म्हटलं संग मी वाकून मागे काय पाहत आहे. तर ते ताई येते आमच्याकडे साफसफाईवाली. मला वाटलं तर ताई वॉशरूममध्ये आहे की काय, आवाज येत होता. पण नाही, कोणीच नाही, मी एकटाच आहे. सेटअप लावतो, लॅपटॉप वगैरे काढते. तोपर्यंत सर आणि नैना येईलच. तर मी आलो होतो इकडे. आता ऑफिसमध्ये आलो मी. ऑफिसमध्ये आल्यानंतर सरांनी मला काम दिलं होतं. डॉक्युमेंट्स देऊन द्यायचे होते क्लायंटकडे. NNC वाले आले होते त्यांच्याकडे. तर डॉक्युमेंट्स दिले मी आणि आता आणखी वापस चाललो मी रिटर्न ऑफिसला. मी आहे आता वाडी धाबा. सेंटर स्कूल जवळ आहे बघा. सेंटर स्कूल दिसली. सेंटर पण. आता मी चाललो आहे रिटर्न पुन्हा ऑफिस. एक इंटीरियर डिज़ाइनर की डेज रहती है. ये नैना मैडम ये कैफ़े डिज़ाइन कर रहे हैं और उसके लिए रेफरेंस ढूंढ रहे हैं. लोगों को लगता है मजाक. दाखवा मॅडम तुमची कॉन्सेप्ट कशी आहे ते दाखव समजून आमच्या पब्लिकला. सांग. इथे रेस्टॉरंट डिझाईन करायचं आहे. ओके. इथे 2 शॉप राहील. ओके. त्यानंतर इथे कोर्टयार्ड सारखा जो ओपन असते तो रेस्टॉरंट डिझाईन करायचा आहे. आणि इथे ऑफिस राहील. बस बघा आता हे तुम्हाला काही कचरा समजणार नाही, पण ते आम्हाला समजलं आहे. त्याच्या अकॉर्डिंग आम्ही रेफरन्स शोधत आहे. आणि मी म्हटलं होतं आणि मी असिस्टंट ऑफ आर्किटेक्ट आहे. सरांनी सांगितलं आहे मला एलिव्हेशन डिझाईन करायला. मी त्याचा रॉ स्ट्रक्चरचा डिझाईन केला आहे. त्याचा 3D शोधत आहे मी रेफरन्स आयडिया. असंच असते आमचं दिवसभराचं रुटीन. रेफरन्स शोधत जाणे आणि काम करत जाणे. कामगारा पण आला आहे हा रिसेंटली ओपन झालेला वाडीमधला रेस्टॉरंट आहे. तो आता पिंटरेस्टवर पण शो होत आहे. वाव नाईस यार.
नागपूरचाच आहे का पण? हा इथेच तर आहे आपल्या वाडीमध्ये. हां हां तिथलाच आहे हा वाडीचा आहे का? हो 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 तिथलाच तर वाटत आहे. त्याचा स्टॅच्यू आहे ना तिथे पण. आता एंट्रन्स जेव्हा गेलो होतो वाडीला एका क्लायंटकडून कॅश आणायची होती पेमेंट, त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो वाडीला. ते घर पण खूप अंदर होतं क्लायंटचं यार, खूप शोधावं लागतं. त्याचा आम्हाला एक लेआउट टाकायला वडधामना. तर आता आजचे वर्क झाले क्लायंटला माझं पण खूप झालं वेळ म्हणा एलिव्हेशन्स 6:45 होऊन राहिले. माझे काम झाले. आता आपण जाऊ घरी वापस. झाली सुट्टी. नाही ना मॅडम तिकडे जाऊन बसले आहे. त्यांचा लॅपटॉप त्यांचं कम्प्युटर काम नाही करत आहे. लेट मी शो यू. नाही ना मॅडम झालं का तुमचं? खूप मोठी नाही म्हणजे नाही ना मॅडम करत आहे रेस्टॉरंट कॅफे. काय करत आहे? कॅफेच करून राहिली. चला अरे टाइम झाला ना पण चालत. अरे तुम्ही पाहणं किती सारं बाकी आहे माझं काम. उद्या करू मॉर्निंगला. नाही उद्या तर आम्हाला कुठे जायचं उद्या? वानाडोंगरी लेआउट टाकायला जायचं. 2 लेआउट आहे उद्या. आणि स्लॅब पण आहे वारणामध्ये. वानाडोंगरीचा स्लॅब पण आहे. उद्या फुल डे बुक आहे ना शेड्यूल. पेंडिंग वर्क पण आहे. आज घरी जाऊन आराम करायचा मस्त. वर्क मी फक्त मूवी पाहिजे साबरमती, बाकी काहीच नाही करणार आज.